तर नमस्कार मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे। जर तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरलेला असेल तर तुमचा सुद्धा फॉर्म अप्रूव्हल झालेला असेल तर लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर अपात्र महिलांना सुद्धा आता पैसे त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहेत। वेबसाईटवर फॉर्म भरलेला असेल तर या 2 दिवसांमध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत त्यांच्या बँक खात्यात पैसे इथं जमा होणार आहेत। तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर सर्वात पहिले तुम्ही इथं बघू शकता वेस्टरडे म्हणजे जे की शनिवारी फॉर्म इथं भरला होता, ज्याची सक्सेसफुलचा इथं मेसेज आला होता। तर हा जो फॉर्म आहे ते पोर्टलवरून भरलेला आहे। त्यानंतर अप्रूव्हलचा जे काही मेसेज आहे इथं तुम्ही बघू शकता वेस्टरडे म्हणजे मंगळवारी अप्रूव्हल झालेला आहे। तर 3 ते 4 दिवसाचा जो काही कालावधीमध्ये तुम्हाला सुद्धा तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला की नाही ते चेक करायचं आहे। तर सर्व महिलांकरिता एक खुशखबर आहे। तर ज्यांनी पोर्टलवर फॉर्म भरलेला असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून घ्या। तर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की आमचा फॉर्म अधिक पेंडिंग दिसत आहे। तर आजच चेक करा की तुमचा फॉर्म पेंडिंग दिसत आहे, अप्रूव्हल आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे। तर ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला या ॲप्लिकेशनवरती किंवा ॲप्लिकेशन आता वर्क करत नाही, फॉर्म नॉट ॲक्सेप्ट अशा प्रकारचं एरर दाखवत आहे। त्यासाठी तुम्हाला पोर्टलवर यायचं आहे। पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशनचा ऑप्शन दिसेल लॉग इन केल्यानंतर। तो जो तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे नोंदणी केलेला आहे ते नंबर आणि पासवर्ड जे काही सेट केलेलं आहे ते टाकून तुम्हाला यावरती ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढे काही फॉर्म भरलेले आहेत, तर मी आज हे फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारचे एरर दिसत असेल। तुम्ही जेवढ्या जणांचे एका आय डीमधून तुम्हाला कोणाची OTPची आवश्यकता नाही, तर यामधून तुम्हाला हवे असलेले जेवढे फॉर्म भरायचे असतील तेवढे फॉर्म तुम्ही यामधून भरू शकता। तर त्यामध्ये तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, त्यासाठीच तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। तुम्ही जर हे स्टेप कंप्लीट केल्या तर तुमचा जो काही 4 किंवा 5 दिवसामध्येच फॉर्मच तुमचा अप्रूव्हल होईल। तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता जे काही नाव दिसत असेल तर थोडी इन्फॉर्मेशन इथं मी ब्लर केलेली आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस इथं तुम्हाला पेंडिंग दिसत आहे। ॲक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल्स इथून चेक करू शकता। तर भरपूर महिलांचे जे काही इथं कमेंट्स आलेले आहे की आमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्हल झालेला आहे। त्यानंतर आमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे, तर तुम्हाला आधारच्या साईटवरून जाऊन चेक करून घ्यायचं आहे। तर भरपूर जणांनी चुकीचे बँक डिटेल्स टाकलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या 32 लाखाहून अधिक महिलांचे जे काही पैसे आहेत ते अधिक रखडलेले आहेत। तर लगेच चेक करा की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे। ते चेक करण्यासाठी तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरून चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर भरपूर महिलांचे अधिक कमेंट्स आले होते, तर लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्ही बघू शकता जे की तुम्हाला मेसेज दाखवण्यात आलेला आहे की जे काही फॉर्म आता पोर्टलवरून सुद्धा अप्रूव्हल होणे सुरुवात झालेली आहे। अप्रूव्हल होण्यासाठी तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल, इन रिन्युअल असेल किंवा पेंडिंग असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल। तर खाली यायचं आहे तुम्हाला, तर इथं तुम्हाला एक बँक सेंडिंग स्टेटसचं एक ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर दुसरं एक पेज जे आहे ते तुमच्या मोबाईलवर चेक करत असाल किंवा लॅपटॉप PCवर, तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। लॉग इन टू आधार जे काही OTP आहे, तर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं त्यांचा आधार क्रमांक, त्यानंतर कॅप्चा, त्यानंतर लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला कॅप्चा जर इथून तुम्ही कॅप्चासुद्धा रिफ्रेश करू शकता, तर तुम्ही इथून चेंजेस करू शकता। तर आपण आधार नंबर, कॅप्चा, लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे। त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर इथं तुमचा फोटो दाखवेल। त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही बँक डिटेल्स म्हणून एक ऑप्शन दिसेल, बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही बँकेचे डिटेल्स आहे ते ॲक्टिव्ह आहे, इनॲक्टिव्ह आहे, कोणत्या बँकेच्या पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ते तुम्हाला तिथं डायरेक्टली दाखवून येतील। तर आजच चेक करा की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे। तर अशांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जे आहे लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहेत। त्यानंतर भरपूर महिलांचे फॉर्म अधिक राहिलेले आहेत। तर तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल तर घरबसल्या तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पोर्टलवरून भरून घ्यायचा आहे। फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, फॉर्म भरताना जर काही अडचण येत असेल किंवा तुमच्याकडे जर डॉक्युमेंट्स नसतील तर आता जे काही उर्वरित महिला बाकी राहिलेल्या आहेत तर अशांच्या वाटप जे काही आता 2-4 दिवसामध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर अशामध्ये डीबीटीच्या माध्यमातून मागच्या महिन्याचे सुद्धा पैसे एकदाच त्यांच्या बँक खात्यात जमा होईल। तर 4,500 रुपये जे काही रक्कम आहे तर अशी मिळून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। तरीसुद्धा माझ्या लाडकी बहीण योजनेबद्दल काही अडचण असेल किंवा तुमचा फॉर्म जर सबमिट झालेला असेल, काही एरर येत असेल, लॉग इन होत नसेल किंवा पेंडिंगच दाखवत असेल, अशा काही भरपूर अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। किंवा फॉर्म जर तुम्ही अधिक भरलेला नसेल तर आता वेबसाईट सुरू झालेली आहे सुरळीतपणे, तर आजच तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या। फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करून 2 किंवा 3 दिवसामध्येच अप्रूव्हल करू शकता। संपूर्ण व्हिडिओज आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला या लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट केलेले आहे, व्हिडिओ टाकलेले आहेत।
तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.